नमस्कार. आज आपण आहोत गडचंदूर शहरामध्ये आणि नक्कीच आजच्या खास मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत धनुष्यबाण या चिन्हावर उभे असलेले धनंजय छाजेड. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, अजितदादा, काँग्रेस गट आणि एकनाथ शिंदे एकत्र महायुतीत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र आपापली शक्ती दाखवण्यासाठी, आपापले राजकीय टिकवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते उभे आहेत. आपल्यासोबत छाजेड साहेब आहेत. काय सांगाल सर? कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. गडचांदूर शहर हे औद्योगिकदृष्ट्या शहर मानलं जातं. इथे खूप मोठे इंडस्ट्रीज झोन देखील आहेत. इथे लोकराज्य टी व्ही न्यूजच्या माध्यमातून आम्ही जनसामान्य लोकांकडे जातो आहे. इथे बसस्थानकाचा प्रश्न आहे, इथे प्रदूषणाचा प्रश्न आहे, इथे रस्त्यांचा प्रश्न, असे अनेक प्रश्न आहेत. अशात आपण देखील राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आपण अनेक वर्षांपासून काम करता आणि आता नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आपण आहात. काय सांगा सर? गडचांदूरमध्ये सगळ्यात मोठा हा जो प्रश्न आहे हा प्रदूषणाचा प्रश्न आहे. कारण गेली 35 वर्ष या मानिगड कंपनीचा डस्ट आणि सध्या स्थितीत 1 वर्षापासून एक घाणीसारखा वास निर्माण झाला आहे आणि त्यापासून सर्व हतबल झाले आहे. गेली 35 वर्षामध्ये आत्तापर्यंत कोणी या डस्टला बंद करू शकलं नाही. तर आमचं आरोग्य अगर सुरक्षित असेल तर आमचं म्हणजे आमच्याजवळ कितीही पैसा असला तरी काही कामाचं नाही. शेवटी आरोग्य हे माणसाचं सगळ्यात मोठं हे आहे. नक्कीच छाजेड सर, आपण सांगितलं की पर्यावरणाचा, प्रदूषणाचा प्रश्न आहेच मुळात. पिण्याच्या पाण्याचं असेल किंवा इथल्या महिलांचा रोजगार असेल, युवकांसाठी रोजगार असेल, रोजगाराचा मुद्दा आहे, शिक्षणाचा मुद्दा आहे. आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात. आपण काय करणार? नेमकं काय विजन आपण ठेवून या मैदानात उतरल्या? नक्कीच सर, मी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. मी सगळ्यात पहिले गडचांदूर नगरपरिषदच्या माध्यमातून CBSE पॅटर्न इंग्रजी माध्यमाची शाळा या गडचांदूर शहरामध्ये चालू करणार आहे. महिलाच्या बाबतीत असे झालं की बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एक सक्षमीकरण, एक चांगला रोजगार मी या ठिकाणी देणार आहे. दुसरं, घर टॅक्स जो आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि सर्वसाधारण माणसाला तो घर टॅक्स भरणे एका वेळेस कठीण जाते. त्यामुळे मी महिनेवारी भरण्याची एक सोय लोकांना करून देणार आहे. आणि राहिला प्रश्न बसस्टँडचा, तर बसस्टँड एकनाथजी शिंदे साहेबाच्या माध्यमातून पहिलेच मंजूर झालेला आहे आणि ते या येणाऱ्या काळामध्ये बसस्टँड होणारच आहे. नक्कीच. एकंदरीत इथे देखील श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते का? कारण राष्ट्रवादी गट असा म्हणतो की अजितदादांकडे तिजोरीची चाबी आहे, ते अर्थमंत्री आहेत. आम्ही निवडून आलो तर आम्ही खर्च करू. एकीकडे भारतीय जनता पक्षात अनेक वर्षांपासून काम केलेले निलेश ताजने आता बंडखोरी करून अपक्ष मैदानामध्ये आहेत आणि त्यांच्यासोबत आज शेतकरी संघटना आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी आहे. दुसरीकडे विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगडे यांचे निकटवर्ती अरविंद डोहे देखील नगराध्यक्षपदासाठी आहेत. आपण एक शांत आणि संयमपणे मगापासून विकासाच्या कामाची पाडा वाचतायत. राजकारणामध्ये आपल्यासारख्या म्हणजे सत्यवचनी लोकांची म्हणजे आपण ते टिकतात का? किंवा इथली मुळात लोकांच्या समस्या आणि आता जे काही प्रचाराच्या गाड्या बघतोय आम्ही किंवा प्रोग्राम बघतोय, कसं वाटते तुम्हाला? तुम्ही प्रचारासाठी फिरता? सर, आपण हा अतिशय चांगला मुद्दा विचारला आहे. खरं तर आता राजकीय परिस्थितीचं व्यापारीकरण झालं आहे. पैसा हा मोस्ट झाला आहे आणि पैशाशिवाय राजकारण होत नाही हे दाखवून देण्यासाठीच मी धनंजय छाजेड शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उभा आहे. खरं तर कसं आहे की बुद्धिजीवी वर्ग जो आहे तो आजही चांगल्या आणि उत्तम उमेदवाराला निवडून देईल यात तीळमात्रही शंका नाही. नक्कीच. त्यांनी सांगितलं की आत्ताचं राजकारण मात्र हल्ली बदललेलं दिसतं आहे. मात्र मी एक गडचांदूर शहरामध्ये एक उदाहरण आहे की जी काही आर्थिक स्थिती किंवा जी काही पोपोगंडा इथे चालला आहे त्यात मात्र मी इथल्या समस्या सोडवण्याच्या मार्गाच्या हेतूने मी काम करतो आहे असं देखील त्याने सांगितलं. आता मुळात एक आपण गडचांदूर शहराचा आढावा घेत असताना आदिवासी बहुल शहर म्हणून देखील ओळखलं जातं. कारण कोरपणा जिवती तालुका देखील आपल्याला लगत आहे आणि राजुरा देखील आहे. राजुरामध्ये देखील आपल्याकडे सिमेंट फॅक्टरी आहे, तशी राजुरामध्ये देखील आहे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे आहेत.
त्यांच्याशी काही आपलं वार्तालाप झाला आहे का? त्यांच्याकडनं काही आश्वासन आपल्याला मिळालं आहेत की आपण समजा नगराध्यक्ष म्हणून इथे निवडून आलात तर कुठल्या विकासासाठी भरघोस असा निधी किंवा काम कराल, काय सांगा? नक्कीच सन्माननीय जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबाची परवा मला वरोऱ्याला सभा असताना त्यांनी मला तिथं बोलावलं आणि त्यांनी माझ्याशी 15 मिनिट वार्ता केली. धनंजय मला ते सुरुवातीपासूनच ओळखतात. धनंजय, तू जर 15 दिवसा अगोदर लढण्याचा निर्णय घेतला असता तर नक्कीच मी तुला या ठिकाणी गडचांदूरला सभा दिली असती. आता आमचं नियोजन पूर्ण झाले आहे, तरी तू जनतेला तिथे जा आणि सांग की एकनाथभाई हा निवडणुकीनंतर नक्की या ठिकाणी येईल आणि मी छोटा मोठा निधी देणार नाही. तर या गडचांदूरमध्ये मी जेव्हा त्यांना समस्याचा फाडा वाचला त्यावेळेस त्यांनी अक्षरशः मला सांगितलं की मी 4 वर्षे पूर्ण सत्तेत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुला 100, 150, 200 कोटी जो काही फंड लागेल दवाखान्यासाठी आणि क्रीडांगणासाठी, वाचनालयासाठी, जे काही तुझे स्वप्न या गडचांदूरसाठी आहे त्यासाठी मी लागेल तेवढा फंड देईन. नक्कीच नक्कीच ते सांगतायत. लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून शेवट इथल्या मतदारांना किंवा इथल्या नागरिकांना आपण शेवट काय आवाहन करणार आहात? नक्कीच आपण हा एक चांगला प्रश्न विचारला आहे. मला असं म्हणायचं आहे की सर्व जनतेने यावेळेस पैसा न घेता राजकारणाची स्थिती बदलवून खऱ्या उमेदवाराला निवडून द्यावं एवढंच मी त्यांना हात जोडून अपेक्षा करते. नक्कीच हे होते धनंजय छाजेड. स्पष्ट आणि सत्य वचन देत असताना याने सांगितलं की या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी आत्ताच त्यांची वरोऱ्याला भेट झाली आणि त्या भेटीत त्यांनी आश्वासन त्यांना दिलं आहे की गडचांदूरच्या विकासासाठी लागेल तेवढा पैसा, मग ते वाचनालय असो, आरोग्यासाठी दवाखाना असेल, पिण्याची पाण्याची सोय असेल, प्रदूषणाचा प्रश्न असेल, वाचनालयाचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, अशा इथे स्थानिक ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी लागेल तो पैसा मी देण्यास तयार आहे, तू कामाला लाग, असं एकंदरीत छाजेड साहेबांशी त्यांचं बोलणं झालं. आणि हा लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून हा सगळा ही सगळी बातचीत, ही सगळी त्यांच्यामध्ये झालेली हितगुज आपल्यापुढे येते. खरंच यांचा मानस खूप चांगला आहे आणि इथल्या जे नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सुटाव्या ह्याकरता या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण त्यांनी हातात घेतलेलं आहे आणि या धनुष्यबाणावर नक्कीच गडचांदूरकरांचं लक्ष वेधेल असं एकंदरीत त्यांचा मानस आहे. आणि निवडून गेल्यानंतर इथला विकास, इथलं शिक्षण, इथलं पाणी, इथले मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा त्यांचा एकंदरीत मानस आहे. आपण नक्कीच भेटत राहणार. या खास मुलाखतीमध्ये आम्हाला देखील आनंद होते कारण आज 21व्या शतकामध्ये असा समाजसेवक किंवा असा राजकीय नेता ची खास मुलाखत आम्ही घेतो आहे आणि म्हणूनच लोकराज्य टी व्ही न्यूज इथल्या समस्या जाणून घेत आहे आणि अशा लोकांकडनं त्या समस्याचं निराकरण कसं करता येईल याचा देखील प्रयत्न लोकराज्य टी व्ही न्यूज करते आहे.